याच दगडाच्या इथे साखळदंडांनी बांधलं गेलं आणि त्यांच्यावर इतके अत्याचार झाले। भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा याची काळजी घेतली नाहीये। जर हा इतिहास आपल्याला आत्ताच्याच पिढीला अशा परिस्थितीत पाहायला मिळतोय तर पुढच्या पिढीने याचे पुरावे तरी कसे पाहावेत किंवा याचे साक्षीदार असलेल्या या गडकिल्ल्यांची त्यांना काय ओळख होईल। वरती इथे मुख्य भागात त्यांनी गणपतीची मूर्ती सुद्धा बसवली आहे, त्याच्यामुळे या द्वाराला खूप सुंदर एक रूप प्राप्त झालं आणि हे मंदिर त्यामुळे खूप वेगळं दिसतंय। खरंच औरंग्याच्या औलादी असतील ज्यांनी ही नावं कोरली आहे त्याच्यावर, आणि ती साधी सुधी नाही कोरली तर सिमेंटमध्ये कोरली आहे। जेव्हा अनेक जण त्यांच्या तलवारी गंजून पडल्या होत्या, बुद्धिवंतांच्या प्रज्ञेला चळ भरला होता, मर्दांची पावलं विकलांग झाली होती, सामान्य रयत दुष्काळाच्या तडाख्यानं मोडून पडली होती, तेव्हा उरली सुरली माणसं एकत्र बांधून तुम्ही रस्ता खोदला। एवढ्या मोठ्या फौजेशी, इतक्या कमी साधनांनीशी आणि इतकी वर्ष दीर्घ झुंज देणारा दुसरा महामर्द शोधण्यासाठी इतिहासाची पानं उलटी सुलटी करावी लागतील। खरं सांगू शंभूराजे, आम्हाला तर वाटतं तुमचा भविष्यकालीन पराक्रम ध्यानी धरूनच आपल्या तुकोबा माऊलींनी केवळ तुमच्यासाठी या ओळी लिहून ठेवल्या असतील। पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तीही लोकी झेंडा। अशा दमदार उल्लेखात विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी आपल्याला शंभूराजांची आणि शंभूराजांच्या शौर्याची कहाणी सांगते। सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी, सागर खाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजी राजांची चित्तथरारक वादळी पण वास्तव गाथा याच ठिकाणी शेवटास आली। मात्र हा शेवट आजही आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतो आणि त्याच ठिकाणी आज आपण आलो आहोत। आज आपण आलो आहोत अशा गडावर जिथे इतिहासाच्या पानांवर जळजळीत रक्ताच्या शाईने लिहिलेली आहे एक वेदनादायक पण अभिमानास्पद गाथा। बहादूरगड म्हणजेच धर्मवीरगड। नमस्कार मंडळी, मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं पूजा ट्रॅव्हल स्टोरीजच्या अजून एका इतिहास गाथेत। सुरुवातीला धर्मवीरगडाची ऐतिहासिक अभ्यासपूर्ण सफर करून आपण पुढे तुळापूरला निघणार आहोत। आजच्या या व्लॉगमध्ये आपण संभाजी महाराजांचा शेवटचा काळ ज्या ठिकाणी व्यतीत झाला त्या दोन्ही ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक गाथेला। या प्रवासाची सुरुवात आपण धर्मवीर गडापासून करणार आहोत। जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर ऑलमोस्ट 3 तासाचा हा रस्ता आहे, मात्र तुम्ही मुंबईहून येणार असाल तर 5.5 ते 6 तास लागतात। कुठलं गाव आहे रे हे? अजनूज। आमच्या नाशिक साईडला अकलूज गाव आहे एक ना। तीन तासाचा प्रवास करून आम्ही धर्मवीरगडाच्या सुरुवातीस पोहोचलो। इथे गेल्या गेल्याच आपल्याला समोर एक मस्जिद पाहायला मिळते। ही मस्जिद सुद्धा त्या काळची असावी आणि तिचा आता जीर्णोद्धार केला असल्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते। आणि त्यानंतर हळूहळू ज्यावेळी आपण पेडगावातून पुढे जाऊ लागतो तेव्हा आपल्याला पुढे समोरच लागते ती म्हणजे धर्मवीरगडाची कमान। त्याच्या आपल्या डाव्या बाजूला चपेटदान मारुती हे मारुतीचं देऊळ आहे आणि या मंदिरातली मारुतीची मूर्ती खूप जास्त भव्य दिव्य आहे। जणू ही मूर्ती शौर्याचं आणि बळाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी असावी याचा आपल्याला प्रत्यय येतो। जय शिवराय मंडळी,
आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या ठिकाणी शेवटचा काळ गेला किंवा ज्या ठिकाणी औरंगजेबाने त्यांना अमानुष छळ केला त्या ठिकाणी आज आपण आलोय, म्हणजेच बहादूरगड. मात्र याला आता धर्मवीरगड असं नाव देण्यात आलं आहे. सो आज आपण या भावनिक सफरीवर जाणार आहोत की नेमकं शंभू महाराजांना काय अत्याचार सहन करावे लागलेत आणि इथे त्याचे काय अवशेष किंवा काय वास्तू आहेत त्या आपल्याला आज पाहायच्या आहेत. आणि छावा चित्रपट पाहिल्यानंतर हा इथला गड खूप जास्त चर्चेत आला किंवा अनेक लोक इथे गर्दी करू लागले. नेमकं आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया. चला. नमस्कार. येस, मी केडगावचा रहिवासी ओके नवनाथ गवईकर. इथे छावा पिक्चर रिलीज झाल्यापासून आणि संभाजी मास महिना हा सुरू होता त्यावेळेस इतकी खूप गर्दी होती. म्हणजे आतापर्यंत आम्ही असं कधी पाहिलं नाही की एवढी गर्दी कधी झाली ह्या गडावर. कारण ह्या गडावर पहिले थोडके लोक यायचे, म्हणजे महाराष्ट्रातून म्हणा किंवा शेजारी गावचे, फक्त शेजारी गावचे यायचे. आमच्या गावातले थोडे एवढेच फक्त, कोणाला म्हणजे जास्त प्रसार नव्हता. बहादूरगड पहिलं नाव होतं आणि आता धर्मवीरगड म्हणजे ते कशामुळे ते धर्माचं रक्षण त्यांनी केलं. संभाजी महाराज इथं आणलं आणि नंतर इथे त्यांचे 14 दिवस नाही का नख काढणे, जीभ काढणे, कातडी सोडणे असं म्हणजे हाल केले इथं 14 दिवस 21 दिवस. आणि नंतर मग इथून त्यांना तुळजापूरला नेण्यात आलं. बरोबर, 14 दिवस टोटल 21 दिवस. हो, म्हणजे इथल्या लहान मुलांना कंटिन्यू हा म्हणजे इतिहास असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथेच लहानाचे मोठे झाले असतील, तुम्हाला हे ऐकण्यात आलं. आम्हाला एवढं म्हणजे काय होतं डीप मध्ये नव्हतं. म्हणजे आम्हाला काय होतं, आम्ही कादंबरी वाचल्यानंतर आम्हाला ते थोडं कळलं आणि नंतर छावा पिक्चर बघितल्यामुळे तर जास्तच म्हणजे त्याच्यात लोकांना. आणि काय होतं, क्वचित लोक छावा कादंबरी वाचतात, सगळे वाचत नाही. तुम्ही वाचली? हो, सुरुवात होती गडाला. इथं 12 विशी आणि 12 मारुती होती पहिली आणि 52 पेटा म्हणून इथं म्हणजे आतमध्ये व्यापार चालायचा मोठा. अच्छा. हा, म्हणजे सोन्या चांदीचा व्यापार इथं खूप मोठा होता पहिला. हो. आणि किल्ला बघायचा तर किती वेळ जातो? 10 एकराचा किल्ला आहे. अच्छा. आता काय राहिले त्या औषध म्हणजे संभाजी महाराजांचं ते तट आणि लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि 6 मंदिर हे जे येतं आपल्या महादेवाची. बरं. हो. आणि हे भैरवनाथ मंदिर म्हणजे जुनच आहे, परंतु हे गावाचं ग्रामदैवत असल्यामुळे केलेलं आहे. आणि हे आता याच्या अंडर आलंय ना आपल्या पुरातत्व? अच्छा, ते आत्ताच आलंय की आधी? अच्छा, बरं, चालेल, धन्यवाद. अशा प्रकारे चित्रपटानंतर बदललेलं वारं याबद्दल नवनाथ काकांशी गप्पा करून आम्ही पुढे धर्मवीरगडाच्या वाटेकडे निघालो. आणि मग सुरू होतो इकडे हा धर्मवीरगडाकडे जायचा रस्ता. तर मंडळी, शनिवार असून सुद्धा इथे आपल्याला काहीच गर्दी पाहायला मिळत नाहीये, एकही माणूस नाहीये. आणि आम्ही बाहेर जेवढं पार्किंग मध्ये गाड्या पाहिल्यात त्यानुसार सुद्धा मला वाटत नाही इथे गर्दी असेल. सो चला आतमध्ये जाऊन पाहूया. काहीच अंतर चालून गेल्यानंतर आपल्याला समोरच दिसते ती राजदरबाराची कमान. इथून सुरू होते धर्मवीरगडाला. चला तर पाहूया आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आपण या राजदरबाराच्या द्वाराजवळ उभे आहोत. या गडाला पूर्वी पांडे पेडगावचा असं या किल्ल्याचं नाव होतं आणि बहादूर खानाने ज्यावेळी या किल्ल्याची डागडुजी केली तेव्हा याला बहादूरगड असंही नाव देण्यात आलं. मात्र 2008 साली या गडाचं नाव धर्मवीरगड करण्यात आलं. कृपया चप्पल बूट बाहेर काढावेत आणि त्यानंतरच आत प्रवेश करावा.
तर मित्रांनो, आपण या राजदरबाराच्या कमानीतून आत आलो आणि हा जो पूर्ण बघताय तुम्ही, इमॅजिन करा की हा दरबार पूर्ण भरला आहे आणि याच द्वारातून संभाजी महाराजांना आत आणलं गेलं आणि तेही साधं नाही तर फरफटत आत आणलं गेलं. कवी कलश त्यांच्या सोबत होते आणि त्यांना याच दगडाच्या इथे साखळदंडांनी बांधलं गेलं आणि त्यांच्यावर इतके अत्याचार झाले की त्यांना एवढी असुरक्षितता होती की त्यांचे एकही अवयव जिवंत जरी राहिला तरी परत मुघल सल्तनत पूर्ण निस्तनाभूत होईल. आणि त्याच्यामुळे एवढं मेक शुअर केलं की आपले संभाजी महाराज जिवंतही राहणार नाहीत आणि त्यांना इतके अत्याचार दिले गेले जेणेकरून पुन्हा मराठीशाही उदयास येणार नाही किंवा तिचा अंत होईल. इतक्या पद्धतीने त्यांनी ते अत्याचार कंटिन्यू सुरू ठेवलेत. आणि या दरबाराच्या जी समोरची बाजू तुम्ही पाहताय, इथून हा औरंगजेब हे सगळे अत्याचार त्याच्या कमांड्स देत होता, त्यांचे सांगत होता की नेमकं संभाजी महाराजांना कशा पद्धतीने मारलं जावं किंवा त्यांना अशा पद्धतीने मारलं जावं की ते आपल्यासमोर झुकले जातील. मात्र संभाजी महाराज छावा होते आणि त्यांनी इतक्या ताकदीने या गोष्टींना सामोरे गेले आणि त्यांचा हा अत्याचार हाणून पाडला. आणि तसेच अगदी शिवाजी महाराजांचे पुत्र शोभतील अशा पद्धतीने त्यांनी या गोष्टीला सामोरे गेले की आजही ही प्रेरणा आपल्या तरुणाईच्या मनात अगदी जिवंत आहे आणि ती आज शौर्याचं प्रतीक म्हणून आपल्या सगळ्यांना एक वेगळी शिकवण देते. शंभू महाराजांसोबत ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यानंतर त्यांना तुळापूरला घेऊन गेले आणि तेव्हा त्यांची तिथे आपल्याला समाधी पाहायला मिळते. आणि ही सगळी शौर्यस्थळ आणि राजदरबार पाहिल्यानंतर आम्ही इथे हा पूर्ण धर्मवीर गड एक्सप्लोर करून तुळापूरकडेही निघणार आहोत. आम्ही जेव्हा या किल्ल्याची खरी माहिती जाणून घेण्यासाठी आत प्रवेश केला तेव्हा आम्हाला जाणवलं की इथे कुणालाही याचा इतिहास जाणून घेण्यात स्वारस्यच नाहीये, कारण इथे एकही मनुष्य नव्हता. कधी कधी वाटतं की जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं कर्तृत्व हे लपवलं जातंय किंवा मग जाणीवपूर्वक ते समोर आणलं जात नाहीये. औरंगजेबाचं सिंहासन पाहून झाल्यानंतर त्या चौथऱ्यावरूनच समोर दिसतो तो हमामखाना आणि दिवाण ए खास. हमामखाना म्हणजे खाजगी जागा. तिथे आजही आपल्याला बाथरूम, बाथटब यासारखे अवशेष दिसतात. दिवाणे खास ही दुमजली इमारत असून समोरच आपल्याला कारंजा असल्याचे दिसतं. त्या काळातील उत्तमोत्तम पाईपलाईनचा नमुना म्हणजे हा किल्ला. दिवाणे खास म्हणजे गुप्त खाजगी चर्चा करण्याचं खास ठिकाण. भीमा नदीच्या काठचा गारवा यावा म्हणून 3 द्वार आणि वरच्या बाजूला 3 खिडक्यांची रचना आपल्याला दिसते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात या किल्ल्याची काय अवस्था झाली आणि भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा याची काळजी घेतली नाहीये. जर हा इतिहास आपल्याला आत्ताच्याच पिढीला अशा परिस्थितीत पाहायला मिळतोय तर पुढच्या पिढीने याचे पुरावे तरी कसे पाहावेत किंवा याचे साक्षीदार असलेल्या या गडकिल्ल्यांची त्यांना काय ओळख होईल. सो आय थिंक पुरातत्व विभागाने याची काळजी घ्यावी आणि त्यानुसार याची डागडुजी केली जावी असे मनोमन वाटते. कारण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेलं योगदान हे न विसरण्यासारखं आहे आणि त्यामुळेच याचं जतन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपलेच गद्दार असं याची अनुभूती देणारं हे ठिकाण आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांना शेवटी आपल्याच लोकांनी पकडून दिलं आणि त्यांना या धर्मवीर गडावर म्हणजे त्यावेळच्या बहादूर गडावर आणण्यात आलं आणि त्यांची जी अवस्था झाली, हा सगळा अत्याचार फक्त झाला तो आपल्या लोकांमुळे. तर भीमा आणि सरस्वती या नदीच्या संगमावर असलेला हा धर्मवीर गड खूप जास्त निसर्गाने वेढलेला आहे आणि इथे ज्या पद्धतीने ऐतिहासिक कथा आहेत तशाच इथे आपल्याला निसर्गाचीही किमया पाहायला मिळते आणि त्यामुळेच धर्मवीर गड हा खूप सुंदर किल्ला आहे. हा भुईकोट किल्ला पूर्वी त्याचा इतिहास पाहता मात्र संभाजी महाराजांच्या नंतर या गडाला एक संवेदनशील वातावरण प्राप्त झालं. मात्र हा सगळ्यात सुंदर गड असंही म्हटलं जातं.
तर मित्रांनो, आपण आता जिथे उभे आहोत ते आहे धर्मवीर गडाचं टॉप. म्हणजे या गडाचा हा वरचा भाग आहे, ज्याच्यावर तुम्ही पाहू शकता हे घुमट पद्धतीने ही रचना आहे. आणि याच्यावर मस्तपैकी म्हणजे या खरंच औरंग्याच्या औलादी असतील ज्यांनी ही नावं कोरली आहे त्याच्यावर, आणि ती साधीसुधी नाही कोरली तर सिमेंटमध्ये कोरली आहे. म्हणजे यांची नावं पुसली जाऊ नयेत, म्हणजे इतिहासापेक्षा यांची नावं एवढी महत्त्वाची आहे, अशा पद्धतीने यांनी ही नावं कोरली आहेत. आणि मला खरंच आश्चर्य वाटतं आपल्या इथल्या तरुणांचं की छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्यस्थळ म्हणून जर या गडाचं नाव आहे, नावलौकिक आहे आणि हा गड साक्षीदार आहे अशा ऐतिहासिक घटनेचा, आणि तिथे आपली ही तरुणाई असल्या पद्धतीचे प्रकरणं करते, असल्या पद्धतीचा प्रकार करते, म्हणजे त्यांना थोडीही लाज नसेल वाटत. त्यांनी इथल्या या गडावरून प्रेरणा घ्यावी, इतिहास शिकावा आणि संभाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेवावी. मात्र आपली लोक खरंच सिरियसली आपल्या लोकांना या गोष्टींची कदर नाही आहे. आणि तेच तुम्ही इथे असं नाही आहे फक्त या घुमटवर लिहिलं आहे, इकडे आपल्याला आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी असंच पाहायला मिळतं आहे. आणि खरं याचे हा हास्यास्पद प्रकार आहे, हा केविलवाणा प्रकार आहे की याची साधी दखल पुरातत्व विभाग घेत नाही, आणि अशा पद्धतीने या किल्ल्याची अवस्था आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण धर्मवीर गडावर जाऊन आलो आणि आत्ता इथे आपल्याला यादवकालीन काही मंदिरं पाहायला मिळतील. त्यापैकीच ही काही मंदिरं आहेत, ती आपण जाऊन एक्सप्लोअर करूया. चला. हे मंदिर साधारणतः 1,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. या मंदिरावर जर बाहेरून पाहिलं तर तुम्हाला जन्माष्ट वसू कोरली त्याच्यावर. म्हणजे विष्णूचे अवतार, भरपूर अवतार आहेत. हिरण्यकश्यपला फाडताना एक येतो, सूर्यनारायणाची एक मूर्ती आहे, वरा अवताराची मूर्ती आहे, देवांचा राजा इंद्रदेव आहे, वायू दिशेला वायुदेवता आहे, उत्तरेला कुबेर आहे, दक्षिणेला भैरवनाचा कालभैरवाची मूर्ती आहे. अशा पद्धतीने या मंदिराची रचना आहे. या मंदिराची खाली गजस्तराने रचना केली. पूर्वी राजाची श्रीमंती ही हत्तीवरून ओळखल्या जायची. म्हणजे हे मंदिर ज्या राजाने बांधले तो राजा फार श्रीमंत असं मानलं जायचं. समोरलं मंदिर महादेवाचं मंदिर आहे. तर या पांडे पेढगावच्या वैकोट किल्ल्यामध्ये त्यावेळेस 12 महादेवाचे मंदिर होते. त्यापैकी ते समोरलं मंदिर आहे ते बालेश्वर मंदिर. त्याच्या पाठीमागच्या साईडला पाताळेश्वर मंदिर आहे, रामेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर अशी या ठिकाणी मंदिर आहेत. आणि सुरुवातीला जे प्रवेशद्वाराच्या तिथं आहे ते भैरवनाथ मंदिर. असे 5-6 मंदिर आता सध्याला या किल्ल्यात शाबूत आहेत, म्हणजे बऱ्यापैकी अवस्थेत आहेत. तर मित्रांनो, आत्ताच आपण लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन आलो. सो आता आपण जिथे आलो ते महादेवाचं मंदिर आहे. आणि हे महादेवाचं मंदिर खूप जास्त आध्यात्मिक आणि यादवकालीन असल्यामुळे त्याची रचना खूप जास्त आयकॉनिक आहे. साऊथ मूवीज जसं तुम्ही बघू शकतात त्यामध्ये जशी रचना आहे तशी रचना तुम्ही इथे पाहू शकतात. आणि त्याची डागडुजी अतिशय उत्तम आहे, म्हणजे अजिबात पडझडही झालेली नाही आहे. इतकं सुंदर हे मंदिर आहे. तुम्हाला त्याची डिटेलिंग दाखवते. चला. जय शिवशंभो मित्रांनो, आपण आता ज्या मंदिरात आहोत ते महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराची रचना इतकी सुंदर आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी या देवतांचे म्हणजे एक नर्तिकांचा एक रांग म्हणू शकतो ती या पद्धतीने कोरलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे हे दगडांची इतकी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. वरती इथे मुख्य भागात त्यांनी गणपतीची मूर्ती सुद्धा बसवली आहे. त्याच्यामुळे या द्वाराला खूप सुंदर एक रूप प्राप्त झालं आहे आणि हे मंदिर त्यामुळे खूप देखणं दिसतंय. सो असं हे मंदिर आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला हे दगडामध्ये पूर्ण बांधकाम असल्यामुळे खूप सुंदर शांत वातावरण मिळतं आणि थंडगार गारवा जाणवतो.
मित्रांनो, आपण लक्ष्मीनारायणाचं मंदिर पाहिलं आणि त्यानंतर पाहिलं आपण बालेश्वर मंदिर. आता या बाजूला आहे ती हत्तीमोठ नंबर 1 आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता तर हत्तीमोठ नंबर 2. आणि असं म्हटलं जातं की हत्तीमध्ये एवढी शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करून या मोठीतून पाणी काढून सगळ्या ग्रामस्थांना असेल किंवा धर्मवीर गडावरच्या लोकांना असेल ते पाणी पुरवलं जायचं. हत्तीमोठ पाहून आम्ही पुढे पाताळेश्वर मंदिराकडे निघालो. अर्थात पाताळेश्वर या नावावरून आपल्या लक्षात आलं असेल की हे मंदिर जमिनीत खालच्या बाजूला असल्यामुळे या मंदिराला पाताळेश्वर असंही नाव देण्यात आलं आहे. त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं. पाताळेश्वर मंदिरातल्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपण थेट निघालो मल्लिकार्जुन मंदिराकडे. हे मंदिरही प्राचीन मंदिर दिसते आणि इथे बऱ्यापैकी खूप दुर्लक्ष झालेलं ठिकाण असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे एक शिवलिंग पाहायला मिळतं आणि या विरगळांवर म्हणजे या शिल्पांवर गणपतीच्या आणि इतर देवदेवतांच्या मूर्तीही पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जातो एका अशा ऐतिहासिक ठिकाणी ज्याला खरं तर रामेश्वर मंदिर असंही म्हणतात. मात्र जर तुम्ही इथे आलात तर इथे एक गोष्ट पाहायचं विसरू नका. मात्र त्याआधी आपण या रामेश्वर मंदिरातली ही शिवलिंग पाहूया. मंदिर आहे. सो हे शिवलिंग पाहिल्यानंतर आपण त्याच्या उजव्या बाजूला पाहतो ते हे एक विरगळ. काही प्रसंग कोरले आहेत आणि त्याच प्रसंगातील 3ऱ्या नंबरचा प्रसंग म्हणजे आपल्या शंभूराजेंवर झालेल्या अत्याचाराचे हे एक वर्णन आहे. या पुराव्याला अशा स्थितीत पाहिल्यानंतर आणि त्याआधी धर्मवीर गडाची झालेली अवस्था पाहून मन अतिशय व्याकुळ झालं होतं. आणि त्याच वातावरणात आम्ही पुढे तुळापूरला संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे निघालो. आम्हाला ऑलमोस्ट 6 वाजले होते. म्हणजे हा ऑलमोस्ट 3 तासाचा रस्ता आहे. अखेर 3 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही समोर पाहिलं तर हे भव्य दिव्य समाधी स्थळाचं दार. वाघाच्या जबड्यात घालून हात समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे. हे द्वार म्हणजे साधं सुद्धा नव्हतं. त्याच्याबरोबर आपल्या प्रत्येक महाराष्ट्र प्रेमीच्या प्रत्येक स्वराज्यातील व्यक्तीच्या आणि मावळ्याच्या मनातल्या अतिशय संवेदनशील ठिकाणाचं हे द्वार होतं. तर मित्रांनो, जस्ट आपण तुळापूर इथे पोहोचलोय आणि प्रचंड गर्दी आहे आतमध्ये. शनिवार असल्यामुळे मे बी गर्दी जास्त असू शकते. लेट्स सी. धर्मवीर गडावर गेल्यानंतर आम्हाला वाटलं की इथे कुणालाच या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये, कारण एकही मनुष्य तिथे नव्हता. मात्र त्या उलट परिस्थिती तुळापूरला या समाधी स्थळावर होती. इथे अनेक यंगस्टर असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील इथे येऊन दर्शन घेत होते. समाधी स्थळासमोर काही क्षण थांबून संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावर एकरूप होत होते. ज्यांच्या समोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज व त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले होते. तो काळा दिवस होता. तो मराठ्यांच्या इतिहासातला काळा दिवस होता. 11 मार्च 1689. औरंगजेबाने शंभूराजांचा अनन्वित छळ करून त्यांचा अंत घडवून आणला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते या नदीच्या परिसरात टाकले आणि पुढे याच ठिकाणी शंभू महाराजांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले. येथे पाऊल ठेवतात शंभूराजांचे शौर्य आठवून आपले मन संमिश्र भावनांनी भरून येतं. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती छंदोगामात्य कवी कलशांची समाधी. मैत्रीत साथ द्यावी तर मृत्यूच्या शेवटापर्यंत याचं अत्यंत जिवंत उदाहरण म्हणजे कवी कलश आहे. आणि त्यांच्या समाधी समोर नतमस्तक झाल्यानंतर आपण पुढे जातो संगमेश्वराच्या मंदिराकडे.
संगमेश्वर मंदिर हे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे आणि म्हणूनच त्याला संगमेश्वर नाव दिलं. 1633 सालचं हे शिवमंदिर अतिशय देखणं आणि शांतता प्रिय आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एका बाजूला विठ्ठल रुक्मिणी तर दुसऱ्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे, ज्यावर नद्यांचं गंगाजळ सतत वाहत असतं. मंदिराचं बांधकाम खोलगट असल्यामुळे याचा गाभारा अतिशय शांत, थंड आणि पवित्र वाटतो. येथे दर्शन घेतल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं. शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपण लागलीच जातो ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी. समाधीस्थळी आत गेल्यानंतर नकळत डोळे पाणावतात. आपल्याला वाटेल ही अतिशयोक्ती आहे, पण जर तुम्ही महाराजांशी संलग्न होत असाल, तुम्ही तिथे गेल्यानंतर काही काळ त्यांच्या डोळ्यात पाहत असाल, त्यावेळी तुम्हाला जाणवेल की त्या डोळ्यांमध्ये किती प्रचंड यातना आहेत आणि तरीही धर्माचा, रयतेच्या हिताचा मार्ग त्यांनी त्यावेळीही सोडला नाही. त्यांचं ते बलिदान, ते सगळं इथेच झालं. हाच तो संगम, हाच तो शौर्याचा संग्राम. यावेळी मनात एकच विचार येतो की आपण काय देतो या मातीला? आपण लायक तरी आहोत का या बलिदानाच्या इतिहासाचं वारसदार म्हणून घ्यायला? माझ्या आजच्या या प्रवासातला सगळ्यात गर्भित आणि अंतर्मनाला हलवणारा क्षण म्हणजे इथे उभं राहणं आहे. इथे नतमस्तक झाल्यावर नकळत हात जोडले जातात. कोण म्हणतं हात फक्त देवाजवळ जोडले जातात. असे काही महापुरुष पाहिल्यानंतर नकळत मान सन्मानाने झुकते आणि मनातून आणि हृदयातून एकच शब्द येतो की धन्य आहात महाराज तुम्ही. तर मंडळी, आत्ताच आपण संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर संगमेश्वर मंदिरात गेलो. आता आपण चाललो या भीमा आणि इंद्रायणी नदीचा जिथे संगम होतो त्या संगमाच्या नदी पात्रावर आणि तिथे जाऊन आपण खरे ड्रोनचे शॉट्स घेणार आहोत. नक्की ही समाधी कशी दिसते ड्रोनमधून तुम्हाला दाखवते. चला. आता या नदी किनारी काही वेळ शांत जाऊन बसायचंय. काहीच न बोलता कुणाशीच, फक्त न्याहाळत राहायचंय. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्या इथे एकत्र येत आहेत. पण आज इथे त्या एका आवाजात वाहत आहेत. तुम्हाला तो आवाज नक्की ऐकू येईल. शांततेचा आणि काळजाच्या यातनेचा आवाज. कधीतरी मनात विचार येईल, ज्या निर्दयी दिवशी या सगळ्या गोष्टी घडल्या, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ सहन करावा लागला आणि धर्मासाठी देह बाजूला ठेवावा लागला, त्या क्षणी या नद्या रडल्या असतील का रे? त्या पवित्र रक्ताचा एक थेंब या जलात मिसळला असेल का रे? काय गद्दार दिवस होता तो, जेव्हा एका थोर योद्ध्याची क्रूरपणे हत्या झाली आणि जिथे इतिहासातलं काळं पान लिहिलं गेलं. पण आजही या नद्यांच्या लाटांमध्ये एक शपथ ऐकू येते की हा इतिहास पिढ्यानपिढ्या विसरला जाणार नाही. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. ही आठवण काळाच्या वाळूत हरवू देणार नाही. मंडळी, आजचा हा प्रवास इथेच संपतोय, पण मनात काहीतरी हललंय. एक खोल शांतता आणि एक वेगळीच अस्वस्थता जाणवते. आज आपण पाहिलं धर्मवीरगड, जिथे महाराजांना कैदेनंतर छळ करण्यासाठी आणि अमानुष अत्याचार करण्यासाठी नेण्यात आलं होतं. आणि याचं कारण म्हणजे या गडाच्या आजूबाजूला कुठलीही टेकडी किंवा डोंगर नव्हता, जेणेकरून गनिमी कावा करून मराठ्यांनी पुन्हा महाराजांना सोडवून नेलं असतं. पण दुर्दैवाने आज तो गडच उद्ध्वस्त, दुर्लक्षित अवस्थेत आहे आणि आपल्याला प्रश्न विचारतोय, आपण आपल्या इतिहासाशी किती प्रामाणिक आहोत? त्यानंतर आपण आलो तुळापूरला. इथे पाहिली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी.
जिथे त्यांनी आपलं बलिदान दिलं, पण धर्माशी समझोता केला नाही. आणि त्यानंतर आपण पाहिला 3 नद्यांचा संगम. या 3 नद्या जणू महाराजांच्या त्यागाची साक्ष देत होत्या. हा ब्लॉग केवळ एक प्रवास नव्हता, हा ब्लॉग स्पेशल होता, कारण यामध्ये एका योद्ध्याच्या बलिदानाची आठवण होती, एका इतिहासाचा आरसा होता आणि आपल्या जबाबदारीचा विचार करायला लावणारा हा व्लॉग होता. जर तुम्हाला हा व्लॉग पाहून काहीतरी वाटलं असेल किंवा काहीतरी मनात हललं असेल तर एकच विनंती आहे, इतिहास फक्त पाहू नका, तो जपा, कारण हाच आपला आत्मा आहे. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोवर जय शिवराय, जय धर्मवीर संभाजी महाराज. मृत्यूही नतमस्तक झाला जिथे, तो छावा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. कधीही न विझणारा सूर्य, अशा राजांना माझा मानाचा मुजरा.